अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपद त्यासोबतच पक्षाचं अध्यक्षपद हे हाती घेतलेल्या जबाबदारी त्या आता सांभाळतात आणि त्यानंतर त्यांच्या इमेज बिल्डिंगच्या दृष्टीने आता ते प्रयत्न सुरू आहेत का अशी चर्चा सुरू आहे। याचं कारण एका नेत्याने केलेलं वक्तव्य। जनमानसात जाऊन मिळून मिसळून काम करण्याचं आणि तळागाळापर्यंत पोहोचलेल्या पक्षाची नाळ कायम ठेवण्याचं आव्हान एकीकडे सुनेत्रा पवारांसमोर आहे, त्याचवेळी जनमानसात सुनेत्रा पवारांच्या इमेज बिल्डिंगसाठी पक्षातनं मोठे प्रयत्न सुरू आहेत अशी ही चर्चा आहे। हाच धागा पकडत संपूर्ण भारतात वहिनी म्हणून सुनेत्रा पवारांची ओळख निर्माण होईल असं वक्तव्य पक्षाचे खासदार सुनील तटकरेंनी केलंय। रायगडमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते। सुनेत्रा पवारांचं नेतृत्व सर्वाभिमुख करण्यासाठी राष्ट्रवादीकडनं प्रयत्न सुरू आहेत असं बोललं जात आहे। उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या सुनेत्रा पवार या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे पुरुषसत्ताक राजकारणात सुनेत्रा पवारांचं स्थान पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये कायम ठेवण्याचा हा पक्षाचा प्रयत्न आहे अशी चर्चा आहे। ममताजींची ओळख ममता दिदी म्हणून झाली। मायावती मुख्यमंत्री राहिल्या, त्यांची ओळख बहीण मायावतीची झाली। जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या, त्यांची ओळख अम्मा म्हणून त्या ठिकाणी झाली। महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रतिभाताईंपासून सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये नेतृत्व त्या ठिकाणी निर्माण केलं। राज्यातल्या देशातल्या पहिल्या वहिनी कोण आहेत तर त्या सुनेत्रा वहिनी आहेत, त्याचा मला अंतर्मनापासून अभिमान द्यायचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।